महाराष्ट्र के नांदेड़ जिले के लोहा कंधार तहसील के बामनी गांव से एक वीडियो चर्चा का विषय बना हुआ है। वायरल वीडियो में किसान दंपत्ति खेत की जुताई करते हुए दिखाई दे रहे हैं। दावा किया जा रहा है कि आर्थिक तंगी और संसाधनों की कमी के कारण उनके पास बैल या अन्य कृषि साधन उपलब्ध नहीं थे, जिसके चलते उन्हें स्वयं हल खींचकर खेत जोतना पड़ा। वीडियो सामने आने के बाद लोगों ने किसान परिवार की स्थिति पर चिंता जताई है। यह घटना ग्रामीण क्षेत्रों में किसानों के सामने मौजूद चुनौतियों को लेकर भी सवाल खड़े कर रही है। सोशल मीडिया पर वायरल हो रहे वीडियो में किसान दंपत्ति खेत की जुताई करते नजर आ रहे हैं। स्थानीय लोगों का कहना है कि परिवार आर्थिक कठिनाइयों का सामना कर रहा है और खेती के लिए पर्याप्त संसाधन नहीं है। वीडियो सामने आने के बाद कई लोगों ने किसान परिवार को सहायता उपलब्ध कराने की मांग की। वहीं इस घटना को लेकर विभिन्न प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं। प्रशासन की ओर से मामले की जानकारी जुटाई जा रही है। ग्रामीणों का कहना है कि जरूरतमंद किसानों तक योजनाओं का लाभ पहुँचाने के लिए प्रभावी कदम उठाए जाने चाहिए। मीडिया 9 के लिए संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट। नांदेड़ जिले के कंधार लोहा तहसील क्षेत्र में बामनी इस गांव में हम आए हैं। आज एक किसान का सोशल मीडिया पर वीडियो वायरल हुआ था कि अपने पत्नी के साथ में वो खेत में हल चला रहा है। इस असंवेदनशील वीडियो वायरल होते ही मीडिया 9 की टीम यहाँ पे पहुंची है। आज उसी किसान से हम बातचीत करेंगे कि क्या उसकी भावना है, क्यों उनको हल चलाना पड़ रहा है। आइए उनसे अब हम जानते हैं। आमची गरिबी आहे, आम्हाला शेतामध्ये लई माल होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला हे शेतातले कामं करावं लागतात। मजूरदाराला 400 आणि 500 रुपये रोजी आहे आणि आता त्याला काय देवावं, आम्ही काय खावावं। आमच्या लेकराच्या शिक्षणासाठी तेच शेतातलंच पुरी होईना, त्याच्यासाठी आम्ही दोघं, मी आणि माझा नवरा रात्रंदिवस कष्ट करता। तुमच्याकडे बैल जोडी वगैरे आम्हाला बैल जोडी नाही, काहीच नाही। आम्ही ते जोडीसाठी केलती मागणी, ते आता ते किती लई जणाकडे इकडे कागद द्या, तिकडे कागद द्या, याच्यातच आमचा दिवस चालला। आमच्या शेतातले कामं तसेच राहिले, मग आम्ही त्याच्यासाठी हिंडच ना, शेतात झालं तेवढं करता। जा वाटलं तर खंदारला जाता, तालुक्यावर कागदपत्र देताना अजून घरला येता, ते म्हणतात सोमवारी या, रविवारी या असं म्हणतात। त्याच्यासाठी जाता वापस येता, जाता येता खंदारला। आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी काही नाही, आम्हाला बैलजोडी द्यावी। आमचे शेतातले असं काही आम्हाला पिकासाठी, शेताच्या मालासाठी भाव द्यावं, आमची हेच मागणी आहे। आमच्या लेकरायला शिक्षणाला पैसे ते नाहीत आमच्यापाशी, आम्ही करायला शेती झाली तेवढी। बालाजी बाबा शिराड़े, रहने बामनी गाँव, तालुका कंधार, जिला नांदेड़। मेरा हाल ऐसा है कि मेरे को बैल जोड़ी नहीं मिल रही, इसलिए मैं पत्नी के साथ से हल चला रहा हूँ साथ में। अच्छा, क्यों परिस्थिति ऐसी आई आपके ऊपर? परिस्थिति की सर, खेत में माल नहीं होता, खेती कम है, बारिश नहीं हो रही, पानी नहीं है हमारे पास कुछ भी नहीं करने के लिए। ऐसा है कि अब खेत में डालेंगे तो सबको मिलेगा। अभी बारिश के भगवान के ऊपर है सब, बारिश होगी तो अपने को मिलेगा, नहीं होगी तो नहीं मिलेगा। अब इसे भगवान के ऊपर से डालते खेत में। तो इन परिस्थितियों आप किससे दोषी मानते हैं? अब दोषी किसको मानने का है? सरकार को। मी प्रथम त्या व्हिडिओचं खूप वेदना झाली मला ते व्हिडिओ पाहून, कारण तो आमच्या गावातील आहे आणि मी एक त्या गावचा भूमिपुत्र म्हणून मी एक माझी विनंती आहे सरकारला की कंधार तालुका हा अतिशय डोंगराळ भाग आहे। या भागामध्ये कुठले धरण नाही, कुठले पाणी, फक्त पावसावर अवलंबून आहे त्याला शेतकरी। हा भाग पूर्ण डोंगराळ असल्यामुळे या ठिकाणी फक्त एकच वेळेस पीक घेण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे। पण या ठिकाणी पीक आणि पेरणी करताना या शेतकऱ्यावर अतिशय गरीब परिस्थिती आहे आणि ह्या शेतकऱ्याने काबाड कष्ट करून आपली शेती या ठिकाणी मातीमोल बियाणे महागाचे घेऊन पेरणी केली, पण ही पेरणी एक वेळेस नाही तर तब्बल 3 वेळेस या शेतकऱ्यावर पेरणी करण्याची वेळ या पावसामुळे आली आहे। पण शासनाने अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना तात्काळ आपली आर्थिक मदत कशी होईल असे या सरकारला माझे तुमच्या माध्यमातून साकडे आहे। कारण हा शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो, पण प्रत्यक्षात हा शेतकरी आपल्या पत्नीला सोबत घेऊन जर आपली शेती करण्यासाठी कोळपणी करण्याची वेळ अशी, तर अशी वेळ कोण्याही गरीब कुटुंबावर येऊ नये एवढीच माझी राज्य शासनाकडे विनंती आहे। कारण त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे, हे काबाड कष्ट करून शेतीला तो शेतीचा माल पिकवतो, त्या शेतीला शासनाने कुठलाही दर ठरवून दिलेला नाही, त्यांच्या शेतीमालाला कोणत्याच भाव नाही।
त्यामुळे जर शेतकऱ्याने आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जर ठरवून योग्य भाव दिला तर हा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि तो जर त्यांच्या मालाला भाव दिला तर कोणाच्या दारात जाण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं. माझी प्रशासनाकडे तुमच्या याच्यातून एक मागणी आहे. असा हा अल्पभूधारक शेतकरी बालाजी शिराळे यांच्याकडे 4 एकर शेती आहे, पण तो 2 एकरच आपल्या शेतीमध्ये पीक घेत असतो. कारण त्यांच्याकडे बैलजोडी नाही, कुठलं साधन नाही शेती करण्यासाठी, म्हणून 2 एकर त्यांची जमीन पडीत आहे. त्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ एखादी जर बैलजोडी दिली तर खरंच हा शेतकरी चांगल्या प्रकारे शेतामध्ये पीक काढू शकतो आणि आपल्या लेकराबाळाचा शिक्षणाचा खर्च आणि आपला उदरनिर्वाह करू शकतो अशी तरी मला वाटते.